हनुमंत पवारांना काहीतरी कारण काढून मारहाण करायची हे दामगुडेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलेलंच होतं, हे तुमच्या लक्षात येईल. आता दामगुडेंनी हे का ठरवलं होतं, तर ही हिंदुत्ववाद्यांची जुनी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांची ती मोडस ऑपरेंडी आहे. आता ही मोडस ऑपरेंडी काय आहे, तर हिंदुत्ववादी सुरुवातीला तर्काच्या आधारे डिबेट करण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला आपण तर्काच्या बळावर किंवा आपल्या विचारधारेच्या बळावर हरू शकत नाही आणि तो व्यक्ती आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे तर्क आणि इतिहासाचं मुद्देसूद मांडणी करताना दिसतो, त्यावेळी हिंदुत्ववादी हे गडबडतात, ते चिडचिड करायला लागतात आणि त्यांचा पुढचा टप्पा हा त्यांचं हिंसक होणं असतं आणि तुषार दामगुडेंनी सुद्धा तेच केलंय असं दिसतंय. आता फक्त तुषार दामगुडेच हे करतात असं नाही, सगळेच हिंदुत्ववादी याच प्रकारे वागत असतात किंवा सगळ्याच प्रकारचे धर्मांध हे त्याच प्रकारे वागत असतात. आता इतिहासात सुद्धा अशाच गोष्टी या आधी सुद्धा घडत आल्यात. कोणत्या गोष्टी आहेत, तर तुकोबांच्या तर्काला उत्तर देता आलं नाही म्हणूनच त्यांची हत्या झाली, किंवा गांधीजींच्या सर्वसमावेशक विचाराला प्रत्युत्तर देता आलं नाही किंवा तार्किकपणे प्रत्युत्तर देता आलं नाही म्हणून गांधींची हत्या झाली, किंवा फुले आपला वर्णवर्चस्ववाद मोडून काढतायत आणि त्यांना आपल्याला तर्काच्या आधारे उत्तर देता येत नाही म्हणून फुल्यांवर मारेकरी धाडले गेले, किंवा अलीकडच्या काळातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर जनतेच्या धार्मिक भावनांचा वापर करून आपण जो धर्माचा धंदा मांडतो त्यामध्ये आडसर ठरतायत म्हणून दाभोळकरांची हत्या झाली, किंवा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास आपण जो पसरवतोय आणि त्या आधारे तरुणांची जी माथी भडकवतोय त्यामध्ये आडसर ठरतायत म्हणून पानसरेंची हत्या झाली. त्यामुळं तर्काच्या आधारावर जे मांडणी करतायत किंवा विवेकी पद्धतीने जे मांडणी करतायत आणि ज्यांची मांडणी ही हिंदुत्ववाद्यांना खोडून काढता येत नाही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होत आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना ज्यावेळी विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करता येत नाही त्यावेळी ते अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारची मारहाण हे करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी या सगळ्या नाव घेतलेल्या लोकांमध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आणि ती व्यक्ती म्हणजे हनुमंत पवार. त्यामुळं हनुमंत पवारांच्या विचारांचा किंवा त्यांच्या मांडणीचा प्रतिवाद हा हिंदुत्ववाद्यांना करता येत नाहीये म्हणून त्यांच्यामध्ये जी चलबिचल होते त्यातून ही हिंसा घडली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.